वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरात जनगणना प्रशिक्षण संपन्न. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या डॉक्टर आंबेडकर सभागृहात आयोजित जनगणना प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रगणक व पर्यवेक्षकांना डिजिटल माध्यमातून माहिती संकलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. जनगणना ही शासनाच्या सामाजिक व आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा आधार असून कोणतेही घर किंवा व्यक्ती वगळली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के, प्रशिक्षक सचिन निमसे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी उपस्थित होते. प्रशिक्षणात घरगुती माहिती नोंदणी, डिजिटल प्रणालीचा वापर व अचूक माहिती भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे आठवणींचा डोह हे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या विकास कामांची माहिती देण्यात आली. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. नमस्कार, मी ऋषिकेश पाटील, मुख्याधिकारी देवळाली प्रवरा नगर परिषद, जिल्हा अहिल्यानगर. आज रोजी जनगणना 2026 याचे 2 टप्प्यांमधले प्रशिक्षण नगर परिषद देवळाली प्रवरा अंतर्गत पार पडलेले आहे. या प्रशिक्षणामध्ये नगर परिषदेने नियुक्त केलेले प्रगणक व सुपरवायझर यांना आवश्यक ते तांत्रिक माहिती असलेले ट्रेनिंग आपण त्यांना अवगत करून दिलेले आहे. जनगणना हा विषय राष्ट्रीय हिताचा आहे. जी माहिती जनगणनेतून संकलित केली जाणार आहे त्याचा उपयोग राष्ट्रीय विकासाकरताच निश्चितपणे केला जाणार आहे. त्यामुळे मी नगर परिषद देवळाली प्रवरा हद्दीमधील माझ्या सर्व तमाम सन्माननीय नागरिकांना विनंती करतो की आपण प्रगणकांना आवश्यक ती खरी माहिती द्यावी. ज्यावेळी ते आपल्या घरोघरी भेट देतील त्यावेळी आपण दिलेली माहिती त्यांनी उचित स्वरूपात नमूद केलेली आहे किंवा कसे याची सुद्धा त्यांनी आपण खात्री करावी. त्यामध्ये आणखी असे की ज्यावेळी प्रशिक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे, हा सदरचा कालावधी दिनांक 1 मे ते 15 मे हा स्वयंगणनेचा कालावधी आहे. स्वयंगणना आपण censusindia.gov.in या वेबसाईटवरनं स्वतःही करू शकता. त्यामध्ये आपल्याला एक SEID या प्रकारचा एक युनिक ID प्राप्त होईल. हा युनिक ID आपण 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये आपल्या घरी भेट देणाऱ्या प्रगणकाला देऊ शकता, जेणेकरून आपली माहिती लवकर किंवा तात्काळ स्वरूपात शासनाला प्राप्त होईल. माझी या प्रसार माध्यमाद्वारे आपल्या सर्वांना विनंती अशी राहील की आपण कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता, कोणत्याही प्रकारचा अविश्वास न बाळगता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना आपल्या अखत्यारीतली जवळपास 34 प्रश्नांची खरी माहिती त्यांना द्यावी. त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका किंवा संशय आल्यास कृपया नगर परिषद कार्यालयास संपर्क करावा. धन्यवाद. भारताची जनगणना 2027 त्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. त्यानुसार प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी देवळाली प्रवरा नगर परिषद क्षेत्रातील सर्वांसाठी प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला होणारी घरगणना त्याच्या संदर्भाचं प्रशिक्षण देण्यात आलं. पर्यवेक्षक आणि प्रगणक असे मिळून जवळपास 30-35 व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वांना या विषयाचं प्रशिक्षण देण्यात आलं, ज्याच्यामध्ये घरगणना करत असताना कोणते प्रश्न विचारायचे, त्याच्यामध्ये जनगणनेची संकल्पना असेल, जनगणनेचं महत्त्व असेल,
जनगणनेविषयाचे कायदे असतील, अशा सर्व गोष्टींबद्दलची माहिती प्राधान्याने या 2 दिवसामध्ये देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणनेसाठी म्हणजे गणना घरं मोजण्यासाठी जे काही ॲप वापरायचं त्याच्या संदर्भाची माहिती देण्यात आली. ते ॲप डाउनलोड करून सर्व प्रशिक्षकांना दाखवण्यात आलं. त्यानंतर उद्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल या विषयाचं होणार आहे. प्रत्येक प्रगणक 5-5 घरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करून माहिती जमा करणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणीवर चर्चा होऊन हे प्रशिक्षण सत्र 3 दिवसाचं संपणार आहे. देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमध्ये जास्तीत जास्त योग्य वेळेत आणि चांगल्या पद्धतीने जनगणना व्हावी, त्यासाठी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक हे काम करत आहेत.